विद्यार्थी शिक्षणापासून आणि त्यांना अध्यापन करणारे विशेष शिक्षक अधिकारापासून वंचित राहत असल्याने 4860 एवढी विशेष शिक्षक वाढीव पदे संच मान्यतेत मंजूर करून कार्यरत 1775 विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी 22 जुलै रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे समोर दिव्यांग विद्यार्थी पालक यांच्यासह विशेष शिक्षक सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सरताज पठाण, उपाध्यक्ष उमेश शिंदे आणि सचिव राजू चव्हाण यांनी दिली। दिव्यांग विद्यार्थी सर्वसामान्य मुलांसमवेत सामान्य शाळेत शिकू शकतील यासाठी समग्र शिक्षा समावेशित शिक्षण सन 2000 पासून उपक्रम सुरू करण्यात आला होता। विद्यार्थ्यांना अध्यापन सहाय्य करत स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष शिक्षक करार तत्वावर अल्प मानधनात नियुक्त करण्यात आले होते। आजही या विशेष शिक्षकांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे। त्यामुळे आजही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून आणि त्यांना अध्यापन करणारे विशेष शिक्षक अधिकारापासून वंचित राहिले असल्याचे उमेश शिंदे यांनी स्पष्ट केले। अहमदनगर जिल्ह्यातून दिव्यांग विद्यार्थी पालक आणि सर्व विशेष शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उमेश शिंदे, रवींद्र डालिमकर, माया हराल, रामेश्वर ढगे, विशाल टिपरे, आबासाहेब शिंदे आणि आढावसर यांनी केले आहे। नमस्कार, मी उमेश शिंदे, विशेष शिक्षक, अहमदनगर महानगरपालिका शिक्षण विभाग। दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत सामान्य मुलांसोबत शिक्षण घेता यावं याच्यासाठी सन 2002 पासून सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण हा उपक्रम सुरू करण्यात आला होता। दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेणं, त्यांना जे काही समस्या निर्माण झाल्या असतील ते कमी करणं, गरजेनुरूप अध्यापन सहाय्य करून त्यांना स्वावलंबी बनवता यावं याच्यासाठी आरक्षेधारक प्रशिक्षित असे विशेष शिक्षक यांची बिंदू नामावलीनुसार करार तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती। गेली 12 ते 18 वर्षापासून आज हे विशेष शिक्षक अल्प मानधनात कार्यरत आहेत। असे असताना दिव्यांग विद्यार्थी त्यांच्या शिक्षणापासून वंचित झाले आणि त्यांना अध्यापन सहाय्य करणारे विशेष शिक्षक हे देखील त्यांच्या अधिकारापासून वंचित झाले। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार आहे, तो या मुलांना मिळाला का, हा समाजापुढे हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 12 मार्च 2024च्या आदेशामध्ये असे स्पष्ट नमूद करण्यात आले की दिव्यांग विद्यार्थी संख्येनुसार विशेष शिक्षक पद निर्मिती करून सध्या जे काही कार्यरत विशेष शिक्षक आहे यांचे तात्काळ समायोजन करण्यात यावे। असे असताना आजही शासनाकडून या विशेष शिक्षकांचे समायोजन रखडले गेले आहे। याच्यासाठी आझाद मैदानावर दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना अध्यक्ष माननीय सरताज पठाण सर यांच्या अंतर्गत गेली 9 दिवस हे उपोषण चालू होते। त्यावेळी माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना किती विशेष शिक्षकाची आवश्यकता आहे याच्यासाठी टीस या संस्थेकडे कामगिरी सोपवली होती आणि टीस संस्थेच्या अहवालामध्ये 8900 विशेष शिक्षकाची आवश्यकता असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट आहे। असे असताना शासनाने अलीकडे जे एक पत्र काढले त्याच्यामध्ये केवळ 816 विशेष शिक्षकांची पदनिर्मिती दाखवण्यात आली। हा या मुलांवर देखील अन्याय आहे आणि त्यांना अध्यापन करणाऱ्या विशेष शिक्षकांवर देखील अन्याय। ह्याच्यासाठी दिनांक 22 जुलैला दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक ज्यांना आज मुलाची काळजी सतावते आहे, त्यांच्या मुलांना आजही विशेष शिक्षक नियमित असा एक शिक्षक मिळत नाही, ह्याच्यासाठी पालक आणि अध्यापन करणारे विशेष शिक्षक यांचे दिनांक 22 जुलै रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये बेमुदत असे उपोषण असणार आहे। धन्यवाद। बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।